पहिल्यांदा चपाती बनवणार आहात किंवा हॉस्टेल स्टुडंट आहात पण चपाती जमत नाही, तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चपाती कशी बनवायची ते बघूया. नमस्कार, मीनाथ किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी छान फुगलेली चपाती तुम्ही अगदी सहज आणि पहिल्याच प्रयत्नात करू शकता. फक्त त्यासाठी काही सोप्या स्टेप फॉलो करा. चला तर मग लगेच बघूया. आता एका परातीमध्ये अगदी थोडस मीठ घ्यायचं, त्यानंतर थोडस पाणी ऍड करायचं. तर पाणी एकदम खूप जास्त ऍड करू नका. सुरुवातीला थोडस पाणी ऍड करा, त्यानंतर जसं लागेल तसं ऍड करा. तर त्यानंतर गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं. आता आपलं पीठ व्यवस्थित चाळून झाल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं. अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित असं पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल की पीठ खूप कडक झाले, तर तुम्ही त्यानुसार थोडं पाणी ऍड करू शकता, किंवा खूप जर मऊ झाला असेल तर तुम्ही कोरडं पीठ ऍड करून घेऊ शकता. अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळताना खूप जास्त कडकही मळायचं नाही आणि खूप जास्त मऊ ठेवायचं नाही. आणि आपलं पीठ मळून झाल्यानंतर शेवटी तेल घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित असं मऊसूद मळून झालेलं आहे. तर पीठ मळल्यानंतर हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या चपात्या व्यवस्थित अशा मऊसूद होतील. आता 10 मिनिटानंतर आता आपण चपाती लाटण्यासाठी पिठाचा थोडासा गोळा घेणार आहोत. आता थोडीशी पोळी लाटून घ्यायची सुरुवातीला. त्यानंतर थोडस तेल लावून घेऊन अशी घडी करून घ्यायची. आणि आता कोरडं पीठ लावून व्यवस्थित अशी चपाती आपण लाटून घेणार आहोत. तर चपाती लाटताना खूप जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची. तुम्हाला जर वाटत असेल की पीठ खूप चिकट झाले, तर तुम्ही मधून मधून थोडस कोरडं पीठ लावून चपाती लाटून घेऊ शकता. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतल्यानंतर आता आपण ती भाजून घेणार आहोत. आता चपाती भाजताना गॅस खूप जास्त हाय ठेवायचा नाही आणि खूप कमी ठेवायचं नाही. मीडियम फ्लेमवर व्यवस्थित अशी बुडबुडे यायला लागल्यानंतर चपाती आपल्याला पलटी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता एका बाजूने आपली व्यवस्थित अशी चपाती भाजून झालेली आहे.
अगदी अशाच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आता वरतून थोडस तेल घालून घ्यायचं. दोन्ही बाजूने देखील व्यवस्थित असं थोडस तेल लावून घ्यायचं, म्हणजे चपाती आपली दिवसभर अगदी मऊसूत राहील. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला चपाती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता आपली पोळी व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे. आता ही पद्धत जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर आपण आता दुसऱ्या पद्धतीने पण एकदम सोप्या पद्धतीने चपाती लाटायची कशी ते बघूया. तर त्यासाठी पण थोडीशी पोळी लाटून तेल लावून घ्यायचं आणि थोडस कोरडं पीठ लावून असं गोळा तयार करून घ्यायचं. आता थोडस कोरडं पीठ घेऊन आपण पुन्हा एकदा चपाती व्यवस्थित अशी लाटून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची, कारण खूप जास्त जोर दिला तर चपाती फाटू शकते किंवा चिटकू शकते. त्यामुळे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. चपाती लाटून झाल्यानंतर व्यवस्थित अशी आपण भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता असं बारीक बारीक बुडबुडे यायला लागले की या ठिकाणी आपल्याला चपाती पलटी करायची. आता तेल लावून दोन्ही बाजूने पण चपाती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल नाही लावलं तरी चालेल. तर या ठिकाणी पण आपली ही चपाती तयार झालेली आहे. आता ही स्टेप पण तुम्हाला अवघड वाटत असेल तर एकदम सोप्या पद्धतीने आपण एक फुलकी तयार करून बघणार आहोत. तर त्यासाठी पुन्हा एकदा असं छोटासा पिठाचा गोळा घेऊन त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचंय. आता कोरडं पीठ घेतल्यानंतर आता आपण थोडीशी पोळी लाटून घेणार आहोत. तर पोळी लाटताना खूप जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची. फुलकी तयार करायची असेल तर खूप मोठी पोळी लाटू नका, अगदी छोटी पोळी लाटून घ्या. आता एक साइडने आपण फुलकी तव्यावर व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. आता एक साइड तव्यावर भाजून झाल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने गॅसवर अशी फुलकी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली फुलकी पण व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला स्वयंपाक बनवता येत नसेल तरी तुम्ही चपाती व्यवस्थित अशी बनवू शकता. तुम्हाला कोणती पद्धत सगळ्यात सोपी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.